नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रेश्मा काकूला म्हणते की आपल्या घरामध्ये लग्न आहे पण वाटत सुद्धा नाही, ना कुणाच्या हातावर मेहंदी आणि ना डान्स। तेव्हा काकू म्हणते की अगं घरामध्ये लग्नासाठी इतके कामं असतात, मग हा इतर वेळ कुणासाठी आहे। तेव्हा लगेच रेश्मा आपल्या मोबाईलमधील गाणं हे त्या साऊंड सिस्टीमवर लावून देते आणि रेश्मा सर्वांना आग्रह करून डान्स करू लागतात। तर मधू सुद्धा येते आणि राजश्री, ऋतुजा, ऋतुराज आणि ऋषभ, रेश्मा हे सर्व डान्स करत असतात आणि काकू त्यांच्याकडे बघून खुश होत असते। तेवढ्यात तिथे राघव येतो। राघवला खूप राग येतो आणि राघव लगेच ते साऊंड सिस्टीम बंद करतो। तर लगेच सर्व म्हणत असतात की राघव हे काय आहे। तर काकू म्हणते की अरे राघव, का बंद केलेस, करून दे ना त्यांना डान्स। तेव्हा राघव म्हणत असतो की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहे की हे लग्न इतक्या मोठ्या पद्धतीने होणार नाही, कारण ही लग्न म्हणजे एक फक्त तडजोड आहे, त्यामुळे कुणीही आपल्या मनाला वाटेल तसे करू नये। विनू आपल्या घरात येण्यासाठी मी हे लग्न करत आहे, त्यामुळे ते धूमधडाक्यात असे साजरे व्हावे मला वाटत नाही। मी तुम्हाला सांगतो तरी सुद्धा तुम्ही का हे ऐकत नाही, मग तुम्ही मुद्दाम हे सर्व करता की काय, म्हणून राघव खूप भडकलेला असतो। तर मधू पुढे येते आणि राघव शांत हो, काय रे राघव, सिंधूची आठवण येते का। राघव लगेच म्हणतो की ऑफकोर्स। तर लगेच सर्वजण राघवकडे बघत असतात। राघव म्हणतो की नाही तसे नाही, पण मला यात काहीच आनंद वाटत नाही। मधू म्हणत असते की राघव, तुला सिंधूची आठवण येणे हे स्वाभाविकच आहे, तू प्रत्येक गोष्ट मला शेअर करू शकतो, कारण मी तुझी त्या अगोदर एक मैत्रीण आहे आणि सिंधू जिथे कुठे असेल ती आपल्याला बघत असेल आणि तिला सुद्धा तू नवीन आयुष्याला सुरुवात करतो हे बघून आनंदच वाटत असेल। मधू म्हणते की राघव, मामीनी खूप हौसेने आपल्या लग्नाच्या पत्रिका बनवल्या आणि त्या देवासमोर सुद्धा ठेवणार, तेव्हा तू एकदा तरी आपल्या लग्नाची पत्रिका बघून घे ना। राघव काहीच उत्तर देत नाही। त्यानंतर इकडे सावी ही लग्नाची पत्रिका हातात घेऊन येते आणि आई, ही कोणीतरी माझ्या नावाने पाठवली। तेव्हा सिंधू ती पत्रिका उघडायला लागते, कारण ती मधुराणी म्हणजे राघव यांच्या लग्नाची पत्रिका असते आणि ती सावीला पाठवलेली असते। तर सिंधू ती पत्रिका उचकणार, तेवढ्यात विनायकचा व्हिडिओ कॉल येतो आणि विनायकचा व्हिडिओ कॉल घेता घेता सिंधू त्या पत्रिकेकडे लक्ष देत नाही। विनायक म्हणतो की सिंधू, डॉक्टर आंटी, मला तुमच्या औषधाने खरंच खूप फरक पडला आणि मला आता खूप छान बरे वाटते। त्यानंतर विनायक म्हणतो की आमच्या घरामध्ये माझ्या बाबांचे आणि आईचे लग्न आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज सावीला घेऊन या आणि तुम्हाला मी पत्रिकासुद्धा पाठवलेली आहे। सिंधू म्हणते की विनायक बाळा, मी येईन हे सांगू शकत नाही, येण्याचा प्रयत्न मात्र करेल, आणि जरी सुद्धा मी येऊ शकले नाही तरी तू एक काम कर, लग्न सुरू असताना मला तू व्हिडिओ कॉल कर आणि तुझ्या आईबाबांचे लग्न दाखव। विनायक आणि सावी हे खुश होतात। तेव्हा सिंधू परत फोन ठेवल्यानंतर ती पत्रिका उचकायला लागते। तेवढ्यात सावी म्हणत असते की बघितले का आई, विनूचे बाबा सुद्धा त्याच्यासाठी आई घेऊन येतात, मग तू सुद्धा माझे बाबा का घेऊन येत नाही, ते तर स्टार सुद्धा झाले नाही, मग तू मला माझ्या बाबांबद्दल का सांगत नाही। तेव्हा सिंधू परत सावीकडे लक्ष देते आणि त्या पत्रिकेकडे तिचे लक्ष जात नाही। ती पत्रिका ती बाजूला ठेवून सावीला अभ्यास करण्यासाठी जायला सांगते। सावी म्हणते की आई सांग ना प्लीज, माझे बाबा स्टार झाले नाहीत, मग ते कुठे आहेत। तर सिंधू खूप चिडते आणि सावी शांत हो असे बोलून सिंधू रूममध्ये जाते, कारण तिला राघवची आठवण येते। तर सावी विचार करते की आई खरंच किती चिडकी होती आणि बाबा तिचा राग कसा घालवत असतील, पण आता आईचा राग तर मला घालवावाच लागेल, म्हणून सावीच्या मनामध्ये एक प्लॅन येतो। त्यानंतर इकडे राघव सिंधूचा फोटो आपल्या हातामध्ये घेऊन, सिंधू तुझी मला दररोज आठवण येते, असा एकही दिवस नाही की मी तुला विसरू शकेल, आणि हे लग्न मला करण्यासाठी अजिबात इच्छा नाही, पण माझ्या मनाविरुद्ध जाऊन विनायकसाठी मला हे लग्न करावे लागते। तेवढे तिथे विनायक येतो आणि राघव तो फोटो बाजूला ठेवतो। तर विनायक म्हणतो की बाबा, मला तुमची खूप गरज आहे, कारण सावीची आई तिच्यावर खूप चिडली आणि सावीला तिच्या आईचा राग घालवायचा, मग तुम्ही प्लीज सावीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलाल का।
राघव लगेच सावीला फोन करतो आणि काय झाले, तू नक्की आईला मुद्दाम चिडवले असणार, त्यामुळे तिला राग आला असेल. सावी म्हणते की नाही, मी कायम माझ्या बाबांचा विषय काढला तर माझी आई खूप चिडत असते आणि तिला काय होते तेच मला समजत नाही. पण पोलीस अंकल तिचा राग आता कसा शांत करायचा. तर राघवला हसू येते. राघव म्हणत असतं की जर आपली चूक असेल तर आपण होऊन सॉरी बोलायचे, त्यामुळे तू लगेच तिच्याकडे जा आणि तिला सॉरी बोल. सावी म्हणते की त्याचा काही उपयोग होणार नाही. तर राघव म्हणतो की एक गोष्ट असे कर की माझी एक फ्रेंड होती, ती कायम जर अशी रागवली तर मी तिच्या आवडीचे सर्व पदार्थ घेऊन यायचो, मग तिचा राग एका झटक्यात जायचा. तर तुझ्या आईला असे काय आवडते ते मला सांग. तर सावी म्हणते की म्हातारीचे केस. तर विनायक म्हणतो की काय म्हातारीचे केस. राघव म्हणतो की अरे ते केस नाही, कॅन्डी प्लस असतात. तर लगेच सावी म्हणते की हो, तिला ते खूप आवडतात. म्हणून ती पोलीस अंकलला म्हणते की तुम्ही खरंच मला खूप छान असा उपाय सांगितला, म्हणून मी लगेच आता जाते आणि ते सर्व घेऊन येते. तेव्हा सावी ही खुश होऊन फोन ठेवते. विनायक खुश होऊन बाहेर जातो. तेव्हा राघव पुन्हा सिंधूचा फोटो हातात घेतो आणि माझं काहीतरी चुकतंय, हे लग्न करायला नको असे त्याच्या मनाला वाटत असते. त्यानंतर इकडे मधू ही लग्नासाठी खूप छान तयार होते. राजश्री म्हणते की मधू खरंच तू खूप सुंदर दिसतेस. तर लगेच राजश्रीच्या मनात येते की माझा राघव आयुष्याला नवीनही सुरुवात करतो, पण त्यात तो खुश नाही. सिंधू तू खरंच निघून गेली, पण राघवची आठवण सुद्धा तू त्याच्याबरोबर घेऊन गेली. नंतर इकडे सिंधू रूममध्ये असते. तिला राघवच्या प्रत्येक क्षणाची आठवण होत असते. राघवबरोबर घालेले सर्व क्षण तिला आठवतात. तेवढ्याच सावी ही सिंधूच्या आवडते कॅन्डी प्लस आणि तिचे आवडते पदार्थ घेऊन येते आणि आई लवकर बाहेर ये असे म्हणते. त्यानंतर सिंधू बाहेर येते आणि तिला लगेच ते सर्व बघून राघवने तिच्यासाठी केलेले सर्व तिला आठवते आणि त्या आठवणीने डोळ्यात पाणी येऊन सावीला विचारते की सावी हे सर्व तू केले का. सावी म्हणत असते की आई ते सर्व सिक्रेट आहे, पण तू अगोदर सांग तुझा राग गेला का. सिंधू म्हणते की खरंच मला खूप आवडले. तर सावी खुश होते आणि ती लगेच प्रेमाने सिंधूला ते कॅन्डी प्लस भरवते. तेवढ्यात ते मंगेश येतो आणि सिंधू म्हणते की म्हणजे या सर्वामध्ये तुला मंगेश मामाने मदत केली वाटतं. तर मंगेश म्हणतो की नाही सिंधू, पण तुला हे सर्व आवडले ना. तेव्हा लगेच सावी म्हणत असते की हो, मंगूनेच माझी हेल्प केली. सिंधू म्हणते की तुला किती वेळेस सांगितलं की त्याला मंगू नको म्हणून. तेव्हा मात्र सावी प्रेमाने सिंधूला कॅन्डी प्लस भरवण्यासाठी लागते. तेवढा सिंधूच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि लगेच तिला राघवची आठवण होते. मंगेश म्हणतो की सावी तू 1 मिनिट आतमध्ये कॅन्डी प्लस खाण्यासाठी जा, मला तुझ्या आईबरोबर काहीतरी बोलायचे. तेव्हा सिंधू विचारते की मंगेश तुला काय बोलायचे. सावी आतमध्ये निघून गेलेली असते. तर मंगेश म्हणतो की सिंधू तू हा प्रश्न तुझ्या मनालाच विचार. तर सिंधूला वाईट वाटते आणि ती लगेच आतमध्ये निघून जाते. त्यानंतर मंगेश हा किचनमध्ये सिंधूकडे येतो आणि सिंधू तुला किती दिवसाचं मी सांगतो की तुझ्या ह्या अशा न सांगण्याने सावीला सुद्धा खूप त्रास होतो आणि तू स्वतःला सुद्धा किती दिवस असा त्रास करून घेणार. तू फोन करून सावीबद्दल तिच्या बाबांना का सांगत नाही. कुठपर्यंत तू असे आयुष्य जगत राहणार आणि तुला सुद्धा आठवण येतेस ना. सिंधू म्हणत असते की का मी फोन करू, आतापर्यंत ते आम्हाला शोधण्यासाठी सुद्धा आले नाहीत, मग का मी माघार घेऊ. मंगेश म्हणतो स्वतःसाठी नाही तर निदान तुझ्या सावीसाठी तू त्यांना फोन कर, म्हणून तो राघवला फोन करण्यासाठी सांगतो. तेव्हा सिंधू मंगेशचं ऐकते आणि लगेच ती फोन करण्यासाठी घेते. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राघव ऐन वेळेस भरमंडपातून निघून गेलेला असतो आणि त्याच वेळेस सिंधू घरी फोन लावते. तर मधू तो फोन घेते आणि हॅलो बोलते. तर सिंधू तिकडून काहीच उत्तर देत नाही. तेव्हा आता सिंधूला काय असा नवीन धक्का बसणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.